करण्याची आवश्यकता सत्ताधाऱ्यांची पण आहे आणि विरोधकांची पण आहे. फक्त संवैधानिक संस्था हे आम्हाला मदत करत नाही अशा पद्धतीने त्यांना संशयाच्या भोवऱ्यात न ठेवता, कारण कसं आहे, आज जर तुम्ही त्यांना भाजपच्या ताटाखालचं मांजर म्हटलं तर 60 वर्ष ते तुमच्या ताटाखालचं मांजर होतं का असा दुसरा प्रश्न कोणीतरी उपस्थित करू शकतो. फॉर्म कधी आम्ही अडवून असं वाटतं 17 नंबरचे फॉर्म आम्ही लपवून ठेवले का? 17 नंबरचे फॉर्म आम्ही कधी लपवून ठेवले का? भाजपाची तरी काय उचलताय? भाजपाच्या प्रवक्त्यापेक्षा निवडणूक आयोगाची वाईट पद्धतीने बाजू घेत आहे. बोगस मतदान यादीवर बोला ना, बोगस मतदान यादीवर बोला ना, बोगस मतदान यादीवर बोला ना. निवड काय मार्गदर्शन 60 वर्षाचे करता? भाजपाचे प्रवक्ते हो ना, भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते हो ना. असं म्हणायचं आहे की आपण आपली सुदृढ लोकशाहीसाठीच भूमिका असली पाहिजे आणि आपल्या देशामध्ये सर्वोच्च न्यायालय आहे, वेगवेगळ्या पद्धतीचे न्यायालय आहे, त्यांच्याकडे आपण गेलं पाहिजे. फक्त सरकारवर आपल्याला दोषारोपण करून चालणार नाही. जनतेचा दरबार हा मोठा दरबार आहे. बरोबर आहे, मात्र जनतेचा दरबार आणि जनता ही लोकसभा असेल, विधानसभा असेल किंवा येत्या काळातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असेल, प्रत्येक वेळेला मतदार राजा जागा आहे आणि कशा प्रकारचं राजकारण सुरू आहे यावरती नजर ठेवून आहे. मात्र येत्या काळातील निवडणुकांना सामोरं जात